चला पिंपळवाडी संघाचा 12वा प्रतिनिधी तसेच उमटे संघाचा 12वा प्रतिनिधी यायचा आहे आणि स्ट्राइक एंडला आहे तो महेश, एक नावाजलेला फलंदाज पिंपळवाडी संघाकडून खेळतोय। गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे आणि गोलंदाजीसाठी सुद्धा महेश टू महेश एक चांगली लढत पाहायला मिळेल नक्कीच। महेश स्ट्राइक एंडला आहे, गोलंदाजी साठी सुद्धा महेश। मॅन फ्रॉम पिंपळवाडी चला सामन्याला सुरुवात होते। पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय तो म्हणजे गोलंदाज महेश। पहिला चेंडू भिरकावून दिलाय, क्षेत्ररक्षकाला काही समजलं नाही, चेंडू जातोय वन बाउंड चौकार। कमॉन डीजे। नक्कीच पहिल्या चेंडूवर चौकार येतोय आणि महेश खातं खोलतोय आपल्या संघाचं। एका चौकाराच्या साहाय्याने 4 धावसंख्या जाऊन पोहोचली आहे। नक्कीच महेश हे एक नाव खूप मोठं आहे अलिबाग तालुक्यामध्ये आणि दुसऱ्या चेंडूवर चेंडूला पाठवून दिलं सीमारेषे बाहेर। कमॉन डीजे। महेशनी खरोखर दोन्ही चेंडू सीमारेषे बाहेर पाठवलेत आणि धावसंख्या 6 ने भर पडते। धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 धावा। लोगों को होगी तलब मोहब्बत की, हमें तो बस तलब है क्रिकेट और सिर्फ क्रिकेट की, यही बतलाते हुए महेश आता मात्र फलंदाज महेश हवी होतोय तो गोलंदाज महेशवर। पुन्हा एकदा महेश स्ट्रेट डाइव करतोय, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर। 4 धावांसाठी वन बाउंड चौकार येतोय महेशच्या बॅट मधून। डीजेला संधी। पुन्हा एकदा महेश, आता मात्र महेश थांबण्याचं नाव नाही घेत। महेश ऑन फायर, षटकार येतोय पुन्हा एकदा। काय फलंदाजी महेशची। आला आहे। सर्वजण महेश कधी बॅटिंगला येतो याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते, परंतु सर्वांना खुश करतोय तो महेश आपल्या बॅटीतून आणि पिंपळवाडी एका मजबूत स्थितीमध्ये जातोय। पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिलंय लॉंग ऑनच्या वरून। 6 धावांसाठी महेश एक नावाजलेला खेळाडू आहे आणि तीच ओळख कायम ठेवताना महेश या मैदानावर षटकारांचा पाऊस पडतोय। धावसंख्या 6 ने भर पडते। धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 26 धावा।
काय बॅटिंग पाहायला मिळते, केवळ षटकार आणि चौकारच पाहायला मिळतात महेशच्या बॅट मधून. इथे मात्र ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, त्यालाही नो मॅन्स लँड मध्ये पाठवलं. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स जातोय, चौकार. कमॉन. खेळात पाहिलं गेलं तर 29 धावा हायेस्ट होत्या, परंतु या दिवसाच्या सुरुवातीलाच मात्र महेश याच्या बॅटमधून पहिल्या षटकात 30 धावा येत आहेत. नवीन गोलंदाज येतोय सौरभ, आणि यावेळेस मात्र प्रथम स्ट्राईक एंडला येतोय तो फलंदाज आदिनाथ. चला, दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज सौरभ. मला वाटतंय उमटे संघाचा कर्णधार आहे सौरभ. आता मात्र कमबॅक करावं लागेल ते सौरभला, कारण का पहिलंच महागडं षटक हाताळलं होतं तो गोलंदाज म्हणजे महेशनी. विकेट जर पडला नाही तर महेश धावांचा डोंगर उभा करू शकतो. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, आणि इथे मात्र आदिनाथ फसला होता, परंतु झेल सुटला आहे. ए आसान सा कैच था, शायद शोले का ठाकुर भी पकड़ लेता इस कैच को. एक सुवर्ण संधी भेटते फलंदाजाला. सबको टी20 का क्रिकेट भाग है, लेकिन आदिवासी मुरुड प्रीमियर लीग सबके दिलों पर छा गया है. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू जातोय सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. कुठे महेश स्ट्राईकला आला आणि सुरुवात केली महेशने दुसऱ्या चेंडू पासूनच. धावसंख्येत 4 ने भर, धावसंख्या पुढे सरवते. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 35. मला वाटते 35 धावा म्हणजे 4 षटकांचा टार्गेट असतो, परंतु इथं मात्र तसं नाही. इथं मात्र समीकरण बदलतंय आणि महेश केवळ एक षटकाच्या समाप्तीनंतर दुसऱ्या षटकामध्ये 35 धावा पार करतोय. पुन्हा एकदा एज लागलीये. फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू जातोय आणि सुरेख चेंडू अडवलाय, कलेक्ट केला, आणि इथे मात्र मला वाटतं पहिलाच निर्धाव चेंडू येतोय. कुठेतरी कमबॅक करतोय सौरभ. जबाबदारी असेल, महेशला बाद करण्याचा प्रयत्न असेल सौरभचा. आणि इथे मात्र एक संधी होती 4 धावा वाचवण्यासाठी, परंतु गचाळ क्षेत्ररक्षण धावसंख्येत भर पडते. 4 ने धावसंख्या पुढे सरवते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 39 धावा. कमॉन डीजे.
जे आता मात्र महेश पुन्हा एकदा त्याच प्लॅटफॉर्म वरती येतोय, त्याच ट्रॅक वरती येतोय. मला वाटतं या स्पर्धेची पहिली अर्धशतक पाहायला मिळेल महेशच्या बॅट मधून. चेंडू हवेत आहे, पाहूया झेल होतोय का. आणि इथे मात्र महेशचा फटका फसलाय, बाद होतोय महेश. पहिला झटका बसतोय तो पिंपळवाडी संघाला. कमॉन डीजे. आणि इथे मात्र महेश बाद होतोय. 10 चेंडू मध्ये केवळ 10 चेंडू मध्ये 38 धावांची फटकेबाजी करतोय महेश. आणि महेश आता माघारी परतलाय. त्याची जागा भरून काढण्यासाठी फलंदाज येतोय तो अजय. जरा महेश साठी टाळ्या वाजवा. केवळ 10 चेंडू खर्च केले आणि 38 धावा, 5 चौकार आणि 3 षटकार मारले महेशने. आणि आता मात्र अजय. पाहूया महेशच्या पावलावर पाऊल ठेवतोय का अजय. पुन्हा एकदा गोलंदाज सौरभ सज्ज असेल अजय साठी. आणि इथे मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट. दुसरा विकेट पडतोय तो पिंपळवाडी संघाचा. कमॉन डीजे. लगातार दुसरा धक्का बसतोय पिंपळवाडी संघाला. अजय माघारी परततोय. आणि आता मात्र स्ट्राईक एंडला असेल नवीन फलंदाज अक्षय. आदिनाथ अजून मात्र ग्राउंड मध्ये आहे. एक पिंपळवाडी संघाचा आशेचा किरण असेल आदिनाथ. सगळ्यांचं लक्ष असेल आदिनाथकडे. कारण का महेश बाद झाला, त्यानंतर अजय बाद झाला. आता मात्र संघाची जबाबदारी पूर्णपणे आदिनाथच्या खांद्यावर असेल. आणि नवीन फलंदाज असेल तो म्हणजे अक्षय. आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आहे तो रोशन. काय कमबॅक केला सौरभने. लगातार 2 बळी घेतले आणि संघ कुठेतरी पुढे आणला. कारण का पहिलं षटक पाहिलं गेलं तर खूप महागडं षटक ठरलं. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 39 धावा. केवळ 9 धावा खर्च केल्या त्या म्हणजे सौरभने पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आणि चेंडूला कलेक्ट केलंय. तत्पूर्वी एक धाव पूर्ण होते. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या पुढे सरवते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40. 2 बाद 40. आता मात्र काय केला असेल तो अक्षय. त्याला जास्त टीम मीटिंग सुद्धा नाही घ्यायची मित्रांनो. त्याला चालू करा ना.
पुन्हा एकदा चेंडू घेऊन येईल, बॅटची एज लागते आणि चेंडू जातो फर्स्ट स्लिपच्या हातात आणि एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केले. पुन्हा एकदा स्ट्राईक केला असेल तो म्हणजे आदिनाथ. आणि इथे मात्र मिस होतोय आणि रनआउटची संधी असेल, परंतु इथे मात्र संधी हुकते आणि आदिनाथला जीवनदान मिळतंय. धावसंख्येत एकने भर पडते, 22च्या स्वरूपात धाव येते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना आता मात्र स्ट्राईक एंडला असेल तो अक्षय. इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू होता, वन बाउंसचा इशारा येतोय पंचांकडून. वन बाउंसची वॉर्निंग येते गोलंदाजासाठी. आता काहीसा सामन्यामध्ये येतोय तो उमटे संघ. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू, बॅटची एज लागते आणि थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जातोय. चेंडूला कलेक्ट केलंय तत्पूर्वी एक धाव पूर्ण होते. एका धाव्याच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 43 धावा धावफलकावर. काय धावसंख्या टिपली होती पहिल्या षटकानंतर. त्यानंतर 2 षटक पाहायला मिळत आहेत. अत्यंत चांगल्या पद्धतीचा खेळ पाहायला मिळतोय. कुठेतरी कमी पडतोय. आता मात्र पिंपळवाडी संघ, पहिला बाद झाला तो महेश आणि त्यानंतर मात्र षटकार चौकार थांबलेले आहेत. कुठेतरी धावसंख्या देखील थांबते. आता मात्र स्ट्राईक एंडला आला होता आदिनाथ पहिलाच आणि फुलटॉस चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. चेंडूला कलेक्ट केले आणि मिसफील्ड होते. धावसंख्येत 4 ने भर पडते. कमॉन डीजे. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 47 धावा तिसऱ्या षटकाच्या समाप्ती अखेर. गोलंदाजीसाठी आलाय तो रमेश. चौथं आणि हाणामारीचं षटक असेल. पहिल्या इनिंगचं अंतिम षटक घेऊन येतोय तो रमेश. आणि आता मात्र जबाबदारी असेल ती रमेश वरती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 47 धावा.
आता मात्र स्ट्राईक एंडला असेल तो फलंदाज म्हणजे अक्षय. कुठेतरी रनांचा वेग थांबलाय महेश बाद झाल्यानंतर. पहिला चेंडू मला वाटतंय निर्धाव चेंडू येतोय. एक चांगली सुरुवात म्हणायला लागेल या गोलंदाज रमेशची. अक्षयला बांधून ठेवण्यामध्ये यश आले रमेशला. पुन्हा एकदा यष्ट्या उधळतोय तो गोलंदाज रमेश. तिसरा आणखीन एक झटका भेटतोय तो पिंपळवाडी संघाला. कमॉन डीजे. एका नवीन माइंडसेटने गोलंदाजीसाठी आलाय. नवीन फलंदाज राकेश. हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झालाय, परंतु एकच धाव मिळते ती राकेशला. धावसंख्येत एकने भर पडते. धावसंख्या धाव पोहोचली ती 48. मिड विकेट वर एक फिल्डर. एक्स्ट्रा कव्हर. लॉंग लेग लॉंग ऑफ लॉंग ऑन च्या दिशेने एक फिल्डर. असं एक सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. लेग स्लिप, फ्लाय स्लिप, डीप एक्स्ट्रा कव्हर अशी साजेशी फिल्डिंग सजवले, परंतु आता मात्र मिड विकेटच्या वरून खेळतोय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी डीजेला संधी. मिड ऑनचा फिल्डर आतमध्ये असताना त्याचाच फायदा घेऊन खेळला तो डीप फॉरवर्ड मध्ये. पुन्हा एकदा आधीनं त्याच प्रकारचा फटका मारायला गेला, परंतु एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावीचा प्रयत्न. इथे मात्र बाद होतोय तो राकेश. जाऊन पोहोचली ती 53 धावा पिंपळवाडी संघाच्या. आणि मला वाटतं अंतिम चेंडू असेल षटकातला. पाहूया किती धावा जमवतोय तो आदिनाथ. आणि इथे मात्र स्ट्रेटला खेळून काढला. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण करतोय, परंतु 2 धावावर समाधान मानावं लागतंय ते विराजला. सॉरी, आदिनाथला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 55च्या घरात.
नक्कीच 56 धावांचं आव्हान असेल ते उमटे संघासमोर. चला यानंतर सामना असेल एसबी चिराग चिंचोली वर्सेस जानवान. सॉरी विनर मध्ये असेल आदित्य 1 स्टार 11 चंदरवाडी वर्सेस आदिनाथ 11 सागरगड माची. यामध्ये सामना रंगणार आहे. विनर मधले सामने आपण पहिले खेळवणार जाणार आहोत. दुसऱ्या राऊंड मध्ये आदिनाथ 1 स्टार 11 चंदरवाडी वर्सेस आदिनाथ 11 सागरगड माची. दोन्ही संघाच्या कर्णधारी टॉस बॉक्सवर लगेच यायचं आहे. चला चला लगेच यायचं आहे दोन्ही संघांनी. विनर मधला सामना असेल. माझे खेळाडू आहेत बाबूराव नाईक यांच्या हस्ते हे मॅन ऑफ द मॅच नाणेफेकीचा कौल होत आहे. चला नागेश्वर नागेश नाईक वाकोडे गावचा आहे. आपण कुठं असाल तर लगेच डावे बाजूच्या तंबूमध्ये लगेच यायचं आहे. बॅट घेऊन यायचं लगेच. नागेश नाईक वाकोडे आणि नाणेफेकीसाठी लगेच यायचं आहे. चला टॉस बॉक्सवर आपण लगेच नाणेफेकी करून घ्यायची आहे. कारण एक संघमालक असेल नकुल नाईक आणि एक संघमालक असेल आदित्य नाईक. यांच्यामध्ये या दोन संघमालकांमध्ये हा विनिंग नाणेफेकीचा कौल होत आहे. एकीकडे पाहिलं तर आदित्य 1 स्टार 11 चंद्रवाडी तर एकीकडे पाहिलं तर आदिनाथ 11 सागरगड माची. याच्यामध्ये नाणेफेकीचा कौल होत आहे. हेड आहे टेड नक्कीच हेड होतोय. नाणेफेकीचा कौल जाईल आदित्य 1 स्टार 11 चंद्रवाडी संघाकडे. पहिला सुद्धा आपण नाणेफेकी जिंकली होती तर पहिले आपण क्षेत्ररक्षण घेतलं होतं. आता आपल्याकडे निर्णय काय आहे? क्षेत्ररक्षणच घेऊ. निश्चितच क्षेत्ररक्षण आहे. मागचा मॅच पाहिला होता. आपला मॅच संपल्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये एक रंगत झाली होती. त्याच्यामध्ये चेसिंग झाली नव्हती परंतु पुन्हा एकदा आपल्याकडे नाणेफेकी झाली. आपण पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आपला पुन्हा एकदा स्कोर किती असेल कारण अनुभव आता आपल्याला ग्राउंडचा पाहायला मिळाला आहे. 40च्या आत रोखण्याचा प्रयत्न असेल. निश्चितच पहिला सुद्धा आपण 40-40+ अडकवण्याचा प्रयत्न केला होता. कारण आता अनुभव असेल आपल्याकडे सर्व तर बेस्ट ऑफ लक. आपण आपलं नाव रुपेश नाईक. आपल्याला बेस्ट ऑफ लक पुढच्या मॅच साठी. पुन्हा एकदा बोलतोय आदिनाथ 11 सागरगड माझी संघाकडे. आपल्याकडे फलंदाजी आहे. विरुद्ध संघाने आपल्याला सांगितलं की 40+ मध्ये अडकवण्याचा प्रयत्न करू तरी आपल्याकडे फलंदाजी आहे. फलंदाजीमधून आपण कितपर्यंत 40+च्या वरती जाऊ शकता का? 40-50 निश्चितच 40-50 निश्चित. परंतु 24 चेंडू मध्ये खेळ असताना कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर 40+ चेसिंग झालेली आहे. 55 पर्यंत चेसिंग झाली पण तो आपल्याला सुद्धा जास्तीत जास्त करावा लागेल. आजच्या दिवसामध्ये 70 टार्गेट झालेला आहे तर आपल्याला तिथपर्यंत तरी पोहोचावं लागेल. त्या कारण जिंकले तर जिंकण्यासाठी निश्चितच दुसऱ्या राऊंडसाठी आपल्याला बेस्ट ऑफ लक. आपलं नाव निलेश नाईक. आपल्या पुढच्या वाटचालीसाठी बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. निश्चितच काका आपल्याला सुद्धा कारण आपण सुद्धा आजीवी माझे खेळाडू आहात. तर पुन्हा एकदा ओव्हर टू कॉम्बॉक्स मयूर ठेवे. आपल्याला विनंती असेल की आपला पुन्हा एकदा पुढचा मॅच चालू करायचा आहे. चला सामन्याकडे वळूया.
56 धावांचं आव्हान आहे ते उमटे संघासमोर. त्या आव्हानाला कशा प्रकारे उतरतोय उमटे संघ. इथे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र पहिला चेंडू सुरेख चेंडू टाकला होता. एका धावेची भर पडते 22च्या स्वरूपात. विराज गोलंदाजीसाठी आलाय. पहिला सुरेख चेंडू पाहायला मिळाला विराज कडून. आणि पुन्हा एकदा आता मात्र कुठेतरी दिशा भटकतोय विराज आणि एक अतिरिक्त धाव देतोय विराज तो उमटे संघाला. आणि उमटे संघाची धावसंख्या पुढे सरवते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 2 धावांवर. आणि आता मात्र मिस झालाय आणि बाद होतोय फलंदाज. आणि आता मात्र एक साधा चेंडू होता, परंतु त्या आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू पंचांकडे अपील केली जाते, परंतु पंच दात फेटाळतायत. काय गोलंदाजी करतोय विराज. पहिल्या षटकामध्ये दबाव टाकतोय तो उमटे संघावर. इथे मात्र लोअर फुलटॉस चेंडू होता, फलंदाजाला समजला नाही तो, परंतु 22च्या स्वरूपात धाव येते. मला वाटतंय धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या हळूहळू पुढे सरवते. धावसंख्या जाऊन पोहोचले 3 या अंकावर. आणि इथे मात्र लेग स्टिकच्या बाहेर जातोय. पंचदात फेटाळतायत आणि लेग बाईटच्या स्वरूपात धाव 1 मिळते. षटक संपतंय. षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचली ती केवळ 4 धावा. अजूनही तीन षटक आणि 52 धावांची गरज असेल ती उमटे संघाला. मला वाटतंय बॅट मधून केवळ 1 धाव आली. 3ही धावा ज्या जमलेत त्या वाईटच्या स्वरूपात आलेत. अठरा चेंडू आणि 52 धावांची गरज असेल ती म्हणजे उमटे संघाला. आणि नवीन गोलंदाज आलाय गोलंदाजीसाठी
पिंपळवाडी संघ आपण जरा 12 प्रतिनिधी पाठवा ना. गोलंदाज आला XYZ. पिंपळवाडीचा 12 प्रतिनिधी जर 1 मिनिटात आला नाही तर पेनल्टी नक्की दिली जाईल. आम्ही वारंवार कॉल करतोय. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे राकेश गोलंदाजीसाठी. इथे मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात होता परंतु प्रयत्न फसलाय आणि एक निर्धाव चेंडू येतोय. डॉट चेंडू येतोय. इथे मध्ये यॉर्कर चेंडू फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू जातोय. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केले. या एका धावाच्या साहाय्याने धावसंख्या पुढे सरावते. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 5 धावा. आता मात्र काहीसा दडपणा खाली दिसतोय तो उमटे संघ. इथे मात्र मोठा फटका येतोय 6 धावांसाठी. कमॉन डीजे. एक इनसाइड आउट षटकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मिस होतोय. इथे मात्र सौरभ कडून चुका होत आहेत. आणि नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे महेश. पहिलं षटक घेऊन आला होता महेश. पाहूया आपल्या गेलेल्या धावांची भरपाई करतोय का. इथे मात्र मोठा फटका येतोय. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली फिल्डर येतोय आणि झेल टिपला. अचूक झेल टिपलाय आदिनाथने. फलंदाज सौरभ बाद होतोय. तो म्हणजे महेश. महेश वाघमारे. आणि आता मात्र परत तीच जोडी आली आहे महेश टू महेश. प्रथम आता महेशने महेशवर आक्रमण केलं होतं आणि आता पाहूया महेशवर आक्रमण करतोय का. पाहूया गेलेल्या धावांची भरपाई करतोय का महेश.
आणि इथे मात्र गोलंदाज महेश यशस्वी ठरतोय, फलंदाज बाद होतोय. वाडीचा संघाचा दिनेश आज उमटे संघाकडून खेळताना पाहायला मिळतोय. आता प्रथमच दिनेश काष्टे स्ट्राईक एंडवर असेल आणि त्याला गोलंदाजीसाठी महेश, आणि इथे मात्र दिनेश काष्टेने चेंडू उडवला आणि आज मला वाटतं या टुर्नामेंट मधली सगळीच सर्वात बेस्ट कॅच पाहायला मिळते. कमॉन डीजे. अतिशय सुंदर झेल पाहायला मिळाली. खरोखरच अशा क्षेत्ररक्षणाची गरज असते, ती म्हणजे संघाला आणि महेशला साथ मिळते ती या क्षेत्ररक्षणाची. आणि पहिला दिनेश बाद होतोय. फटका अचूक होता, परंतु त्यापेक्षा सुंदर होता तो म्हणजे झेल. नवीन फलंदाज आलाय तो सूरज. काय झेल पाहायला मिळाली. नक्कीच 6 धावा वाचवल्या आणि इथे मात्र वाईड येतोय. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 या धावसंख्येवर. उलटा चेंडू होता, परंतु पुन्हा एकदा वाईड चेंडू दुसरा वाईड येतोय. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 धावा. चेंडू हवेत आहे, पाहूया झेल होतोय का. परंतु कोणालाही समजलेला नाही. चेंडू एक संधी होती, परंतु संधी मिस झाली. आणि काय गोलंदाजी, ज्या प्रकारे फलंदाजी केली तशीच गोलंदाजी पाहायला मिळते महेशची. एक पूर्णपणे 100% आपले देतोय संघासाठी. एक ऑलराऊंडर पद्धतीचा खेळ महेश कडून. 1 मॅन शो पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा महेश आता मात्र दिशा भटकतोय आणि चेंडूला फेकून दिलंय 6 धावांसाठी. धाव संख्येत 6 ने भर होते. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 20 धावांवर. आता मात्र थोडा उशीर होतोय उमटे संघाकडून, कारण का हेच फटके जर आधी मारले असते तर नक्कीच तुम्ही सामना जिवंत ठेवला असता. परंतु या चेंडूवर पहिली धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु एकच धाव मिळते. पूर्णपणे पिंपळवाडीचा टीम वर्क पाहायला मिळतंय. षटक संपतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 वर.
नवीन फलंदाज आलाय तो दिनेश गोलंदाज. सूर्य गोलंदाजी आणि सूर्य क्षेत्ररक्षण, परंतु थोडासा दिशेबाहेर चेंडू टाकतोय आणि चेंडू जातोय वाईटच्या स्वरूपात. एक धाव येते, धाव संख्या धावून पोहोचली ती 22 धावा. आता मात्र 6 चेंडू आणि 34 धावा. मला वाटते 6च्या 6 चेंडू षटकार मारावे लागतील आणि पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड वाईट स्वरूपात एक धाव येते. आता मात्र 6 चेंडू आणि 33 धावांची गरज. फुलटॉस चेंडू आणि नो मॅन्स लँड मध्ये जातोय. चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी. षटकार येतोय. कमान डीजे. पाच चेंडू आणि विजयासाठी 27 धावांची गरज. 5ही चेंडू षटकार मारावे लागतील ते फलंदाज रवींद्रला. आणि ते मात्र सामना पूर्णपणे निसटतोय. पकड मजबूत करतोय तो सामन्यावर पिंपळवाडी संघ. इथे मात्र यॉर्कर चेंडू होता. एक धाव मिळते. आता मात्र विजयासाठी 26 धावांची गरज असेल. 3 चेंडू 26 धावा. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने खेळताना एक धाव मिळते. शेवटचे 2 चेंडू आणि 25 धावांची गरज. काय गोलंदाजी करतोय तो गोलंदाज म्हणजे दिनेश. बॉलिंग बॅटिंग आणि फिल्डिंग पाहायला गेलं तर पिंपळवाडी संघाची खूपच चांगली झालेली आहे. त्यामुळे सामन्यावर पकड मजबूत करते. आणि आता मात्र औपचारिकता बाकी असताना एक मोठा फटका येतोय 6 धावांसाठी.